श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणा करा, जय जय जी यतिवरा, भक्तजन संताप हरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी, ग्रस्त एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती. माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करोनी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करोनी नाना, यथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेरवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे केसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट. हे आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाईते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समर्थ, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.